उभाटा शिवसेनेचा संतप्त एल्गार, नांदगावकरांसाठी रस्त्यावर। नांदगाव शहरातील नागरिक गेल्या अनेक वर्षापासून पाणी, रस्ते, आरोग्य व वाहतूक व्यवस्था अशा मूलभूत नागरी समस्यांनी त्रस्त आहेत। या समस्या सातत्याने दुर्लक्षित होत असल्यामुळे अखेर उभाटा शिवसेना रस्त्यावर उतरली आणि महामार्ग क्रमांक 24 वरील रस्ता रोको आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले। आंदोलनात प्रमुख मागण्या पुढे मांडण्यात आल्या। गिरणा धरण 56 खेडी योजनेतील पाईपलाईन लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे। याच लिकेजमुळे अंडरपासमध्ये वर्षभर पाणी साचून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होतोय। लिकेजमुळे होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याने आरोग्यावरही घातक परिणाम होत आहेत। दुरुस्तीच्या कामात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी झाली। याशिवाय हॉटेल नंदिनी जवळील भिंत हटवून अंडरपासचा रस्ता मोकळा करावा। झेलम, शालिमार, सेवाग्राम, सचखंड, वडनेरा या रेल्वे गाड्यांचे थांबे नांदगाव व न्यायडोंगरी येथे पुन्हा सुरू करावेत आणि येवला रोडवर पादचारी पूल उभारावा, या मागण्याही आंदोलनात करण्यात आल्या। या आंदोलनात उभाटा शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। संतोष गुप्ता यांनी इशारा दिलाय, मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल। S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। पासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते आणि त्याच्यामुळे ते पाणी लाखो लिटर वाया जात आहे आणि त्यामुळे आमच्या शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा परिणाम होऊन शहराचा पाणीपुरवठा 30 दिवसाआड होतोय। तसेच अंडरपासच्या पाईपलाईन लिकेजमुळे मोठ्या प्रमाणात पाणी ओढलं जातं आणि त्यामुळे घाण पाणी या शहराला पुरवलं जात आहे। आणि इतर मागण्यांच्या बाबतीमध्ये आम्ही हा रस्ता रोको घेतलेला आहे, तरी प्रशासनाने आमच्या मागण्याचा विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।